नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या यूट्यूब चॅनलवरती, तसेच सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण संभाव्य प्रश्नांची सिरीज घेऊन आलेलो आहे। चौथा पार्ट कळाला का? सिरीज मधला हा चौथा पार्ट असणार आहे। जे विद्यार्थी पाठीमागचे तिन्ही पार्ट बघितलेले नाही त्याने आवर्जून तो पार्ट पाहून घ्या, कारण की त्याच्यातून तुम्हाला समजेल की आयोगाचं स्टँडर्ड काय असणार आहे। जसं एनसीईआरटीतून आयोगाने कसे प्रश्न विचारतात या गोष्टींचा तुम्हाला उलगडा होईल। तुम्हाला स्वतःला समजेल की सायन्सचा अभ्यास हा किती झालेला आहे आणि भविष्यात तुम्हाला सायन्सचे कोणते घटक भर द्यायचे या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांना एक काय आवर्जून विनंती आहे, ती म्हणजे काय आहे, जर तुम्हाला सायन्सचं अपडेशन समजून घ्यायचं असेल की नेमकं किती झाले किंवा नाही झाले, काय प्रश्न येऊ शकतात, यासाठी तुम्ही सायन्स बाय अशोक पवार हा यूट्यूब चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। येणाऱ्या काळात आयएमपी टॉपिक आणि ही पुढची सिरीजचे सगळे पार्ट तुम्हाला त्या पार्टवर त्या यूट्यूब चॅनलला पाहायला भेटतील। कोणतं? सायन्स बाय अशोक पवार। तर चला बघा, वेळ न घालवता तुम्ही पहिल्यांदा प्रश्न डिटेक्ट करायचं बघा, प्रयत्न करा प्रश्न सॉल्व करण्याचं, गोल करण्याचं, जेणेकरून की तुम्हाला कळेल आन्सर सांगितल्यानंतर आपलं काय चुकत होतं एक्सप्लेनेशन मधून। तर चला बघा, सर्वात पहिला प्रश्न आहे वर्गीकरणाचा। आजचा घटक हा वर्गीकरणाच्या संबंधित घेतलोय, कारण या टॉपिकवर 3 प्रश्न येतात, म्हणून या टॉपिकवर मी 3 सिरीज घेणार आहे। म्हणजे काय, पार्ट 4 त्यानंतर वेगळं, आणि अशा प्रकारे 3 प्रकारचे मी तुम्हाला लेक्चर अपलोड करून देणार आहे या सिरीज मध्ये। आता बघा, पहिला प्रश्न, टॉक्झॉनॉमी कळाला का? टॉक्झॉनॉमी वर्ग कोणत्या 2 टॉक्झॉनॉमीच्या मध्ये असते? व्यवस्थित प्रश्न बघा, टॉक्झॉनॉमी वर्ग हा कोणत्या 2 काय रे टॉक्झॉनॉमीच्या मध्ये असतं? या ठिकाणी बघा, संघ आहे फायलम व गण आहे ऑर्डर, कुळ आहे फॅमिली आणि जाती आणि स्पेसीज, किंगडम आणि फायलम, ऑर्डर आणि जीनस, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे। तर बघा बघा, तुम्हाला जमत असेल तर कळाला का, गोल करायचा प्रयत्न करा। तर विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का काय आन्सर येऊ शकतो ते पटापट पटापट कमेंट बॉक्स मध्ये काय किंवा काय म्हणतो चॅट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा काय असेल। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का, हेचं उत्तर आहे संघ, फायलम आणि ऑर्डर या दोन्हींच्या आतमध्ये आपल्याला वर्ग यानी क्लास आढळताना दिसतो। मित्रांनो, टॉक्झॉनॉमीचा अर्थ काय आहे ते समजून घ्या। तर मित्रांनो, टॉक्झॉनॉमीचा अर्थ आहे अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम। कळाला काय? अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम। कळाला का? ऑर्गॅनिझम अरेंजमेंट सांगू शकता, किंवा मला सांगा क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम। कळाला का? किंवा आयडेंटिफिकेशन असेल। म्हणजे याचा अर्थ, जर सजीवांचं अरेंजमेंट किंवा त्यांचं वर्गीकरण किंवा त्यांची ओळख आयडेंटिफिकेशन कळाला का, जर अकॉर्डिंग टू लॉ होत असेल, कळाला का, अकॉर्डिंग टू काय आहे? लॉ, म्हणजे नियमानुसार जर सजीवांचं वर्गीकरण, सजीवांची ओळख, किंवा मित्रांनो माहित आहे का, सजीवांचे काय मित्रांनो माहित आहे का, आपण म्हणू शकतो अरेंजमेंट, हे जर नियमानुसार केलं जात असेल तर त्या नियमानुसार केले गेलेल्या त्या गटाला टॉक्झॉनॉमी म्हणून ओळखलं जातं। तर याच नियमानुसार सजीवांचा सर्वात लहान गट बनवलं जातं, त्याला म्हणतात स्पेसीज। स्पेसीजच्या एकत्रीकरणातून नियमानुसार तयार होतो त्याला म्हणतात जीनस। जीनसच्या एकत्रीकरणातून तयार होतं त्याला म्हणतात मित्रांनो माहित आहे का, फॅमिली। फॅमिलीच्या एकत्रीकरणातून तयार होतं त्याला म्हणतात मित्रांनो माहित आहे का, ऑर्डर, ज्याला आपण गण म्हणतो। गणाच्या एकत्रीकरणातून तयार होतं त्याला म्हणतात क्लास। क्लासच्या एकत्रीकरणातून जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, काय रे, फायलम तयार होतं, आणि फायलमच्या एकत्रीकरणातून किंगडम तयार होतं, ज्याला आपण सृष्टी म्हणत असतो। तर ही हायरार्ची आहे टॉक्झॉनॉमीची। आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलाय की क्लास कुठे येतं, वर्ग कुठे येतं? तर वर्ग या ठिकाणी आहे, कळाला का, क्लास या ठिकाणी आहे, वरच्या बाजूला फायलम आहे, खाली ऑर्डर आहे। तर मला सांगा, हा फायलम आणि ऑर्डरच्या मध्यंतरी येतं, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे मित्रांनो। तर येणाऱ्या काळात या पॅटर्नचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, जे एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे। तर बारकाईने बघा, सर्वात पहिलं स्पेसीज, जीनस, फॅमिली। स्पेसीजला जर काय म्हणत असेल, आपण जाती म्हणत असतो, या जीनसला प्रजाती म्हणतात, फॅमिलीला कुळ म्हणतात, यानंतर ऑर्डरला गण म्हणतो, क्लासला वर्ग म्हणतात, फायलमला जर बघितलं संघ म्हणत असतात, किंगडमला सृष्टी म्हणतात।
हे जे मी सांगितलं ना टॉक्झॉनॉमी हायरार्ची, ही पूर्ण टॉक्झॉनॉमी हायरार्ची ही प्राण्याची आहे. जेव्हा तुम्हाला वनस्पतीमध्ये विचारलं जाईल की वनस्पतीची टॉक्झॉनॉमी सांगा, तर या फायलमच्या जागेवर तुम्हाला डिव्हिजन हा शब्द दिसेल मित्रांनो. तर वनस्पतीच्या बाबतीत डिव्हिजन आणि एक गट आणखी वाढलेला आहे, ह्याच्यामध्ये सब डिव्हिजन पण दिसेल. आणि ह्याच्यामध्ये फायलमच्या जागेवर डिव्हिजन आणि सब डिव्हिजन जर टाकलो तर बाकी सगळं सारखं आहे वनस्पती आणि प्राण्यांमध्ये. तर हे फरक थोडं लक्ष देऊन बघा काय आहे. तर ह्या ठिकाणी आयोग क्वेश्चन रिफ्लेक्ट करू शकतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बघा आणखी मी तुम्हाला काय सांगतो या प्रश्नाच्या बाबतीत. टॉक्झॉनॉमी हा शब्द कुणी दिला असा जर प्रश्न विचारलं तर त्याचं उत्तर आहे मित्रा माहित आहे का, डी कॅन्डले नावाचा शास्त्रज्ञ. किंवा टॉक्झॉनॉमीचा जनक कोण आहे असा जर प्रश्न विचारलं त्याचं उत्तर आहे कॅरोलस लिनियस. हा टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून ओळखला जातो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. या कॅरोलस लिनियसला प्लॅन्ट टॉक्झॉनॉमीचा जनक पण म्हणतात. या कॅरोलस लिनियसला ॲनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून पण ओळखलं जातं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर टॉक्झॉनॉमीचा जनक, प्लॅन्ट टॉक्झॉनॉमीचा जनक, ॲनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक कॅरोलस लिनियस आहे. डी कॅन्डले हा टॅक्झॉनॉमी हा शब्द दिलेला आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. ह्याचे पुढे प्रकार पडतात मित्रांनो, अल्फा टॉक्झॉनॉमी, बीटा टॉक्झॉनॉमी आणि डेल्टा टॉक्झॉनॉमी. काय आहे त्याच्यात काय सांगितलं हे एनसीईआरटी मध्ये दिलंय. नोटबुक एकदा आवर्जून रेफर करा. सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ती नोटबुक काय आहे भेटून जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे हे असणार आहे. जर आयोगाने विचारलं असतं कुळ आणि स्पेसीज मध्ये कोण आहे तर मला सांगा फॅमिली आणि स्पेसीज मध्ये कोण आहे, तर उत्तर आलं असतं मित्रांनो माहित आहे का, जीनस आहे म्हणून. उत्तर आलं असतं जीनस, ज्याला आपण प्रजाती म्हणतो. सृष्टी आणि फायलम मध्ये कोण आहे तर प्राण्यांमध्ये किंगडम आणि फायलम मध्ये कोणी नाही आहे, काला का हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर मला सांगा गण आणि प्रजातीमध्ये कोण आहे, ऑर्डर, आणि मला सांगा या जीनस मध्ये कोण तर फॅमिली. तर याचं उत्तर काय आलं असतं रे, फॅमिली आणि कुळ असलं असतं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न जर येणाऱ्या काळात विचारलं तर आपल्याला डिस्क्राईब करता यायला पाहिजे. तेच म्हणतोय तुम्हाला डेटाबेस तर भरपूर तुम्हाला माहीत असतं, कारण कोणी 3-4 वर्ष वाचलेलं असं काही नाहीये, सगळ्यांनी वाचलेलं आहे. पण वाचलेल्या डेटाला इंटरप्रेट करता यायला पाहिजे जसं बाकीच्या सब्जेक्टमध्ये करता येतं. आणि या प्रश्नामधून तुम्हाला हेच शिकायचंय जेणेकरून की येणाऱ्या काळात काठिण्य पातळी वाढली तर आपली ती तयारी असायला पाहिजे. दुसरा प्रश्न, पृथ्वीवर माहिती असलेल्या सजीवांच्या जाती किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. हे प्रश्न विचारण्याचं एक कारण आहे. एनसीईआरटी मध्ये ही लाईन दिलेली 11वीच्या. आयोग कधी कधी जशाला तसं उचलून टाकतं म्हणून मी तुम्हाला हे प्रश्न देतोय. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे 1.7 ते 1.8 मिलियन एवढ्या प्रमाणात स्पेसीज सजीवांच्या पृथ्वीवर काय माहीत असलेले आहेत. कदाचित ह्यांच्यापेक्षा जास्त असतील पण आणखी मानवाला माहिती झालेली नाहीये, त्याच्यावर आणखी रिसर्च चालू आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा. जर पेपरमध्ये दिसला तर आपल्याला आठवायला पाहिजे की 1.7 to 1.8 मिलियन एवढ्या स्पेसीज काय आहे माहिती असलेल्या पृथ्वीवर आहेत. 3 डोमेन सृष्टीमध्ये कळाला का, मोनेरा आहे, कळाला का रे. बघा महत्वाचा IMP प्रश्न आहे. मोनेरा हा किती गटात विभागण्यात आलेला आहे, कळाला का. तर आता मला सांगा हा प्रश्न येणाऱ्या काळात रिफ्लेक्ट होऊ शकतो. व्यवस्थित बघा 3 डोमेन सृष्टीमध्ये 3 डोमेनमध्ये किंवा त्याला 6 किंगडम म्हणतो आपण, कळाला का. किंवा या सृष्टीला 6 किंगडम म्हणतात. यामध्ये मोनेरा किती गटात विभागले असा प्रश्न विचारले. पटापट सांगा. काय मित्रांनो माहित आहे का, 3 गटात, 2 गटात, 4 गटात की 5 गटात, लवकर. तर या प्रश्नाचं उत्तर बघा 2 गटात, कारण मोनेरा 2 गटात विभागण्यात आलेला आहे. बघा व्यवस्थित समजून घ्या. सर्वात पहिल्यांदा येतं 2 किंगडम, कळाला का रे. सर्वात पहिल्यांदा येतं 2 किंगडम. यानंतर जर बघितलं 3 किंगडम, कळाला का रे, 3 किंगडम. यानंतर जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का 4 किंगडम 4 सृष्टी. यानंतर जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का 5 किंगडम 5 सृष्टी. आणि यानंतर जर बघितलं 6 किंगडम, कळाला का, किंवा यालाच दुसरं नाव आहे, यालाच म्हणतात 3 डोमेन.
हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। येणाऱ्या काळात तुम्हाला विचारू शकतात की कोणत्या शास्त्रज्ञाने कोणती सृष्टी मांडलेली आहे। 2 किंगडम जर कुणी मांडलेली असेल तो आहे कॅरोलस लिनियस नावाचा शास्त्रज्ञ, कॅरोलस लिनियस। यानंतर मला सांगा 3 किंगडम जर कुणी मांडली असेल तर तो आहे हॅकल नावाचा शास्त्रज्ञ। कधीची गोष्ट आहे रे ही? 1735 ला मांडलं हॅकलने, 1866 मांडलं। 4 किंगडमचं जर कुणी मांडलं असेल तर त्याचं उत्तर आहे कोपलँड नावाचा शास्त्रज्ञ। कधी रे? 1938 ला। आणि मित्रांनो 5 किंगडम जर कुणी मांडला असेल तर तो R.H. विटाकर आहे। कधी मांडलेला आहे मित्रांनो माहित आहे का? 1969। आणि मित्रांनो माहित आहे का 6 किंगडम कुणी मांडलेला आहे? कार्ल वोस नावाचा शास्त्रज्ञ आहे। हिने 1970 ला 6 किंगडम किंवा 3 डोमेन मांडलं। आता बघा 5 किंगडम मध्ये एकूण 5 सृष्टी होती, मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी। तर हा कार्ल वोस नावाचा शास्त्रज्ञ हे 6 किंगडम का मांडलं, 3 डोमेन का मांडलं? कारण यांनी मोनेरांचे 2 गट तयार केले। काला का यांनी काय रे? मोनेराचे 2 गट तयार केले। आणि इथं तेच विचारलेलं आहे की 3 डोमेन मध्ये काला का 3 डोमेन मध्ये मला सांगा मोनेराला किती गटात विभागण्यात आलेलं आहे? तर उत्तर आहे 2 गटात। बघा कसं विभागण्यात आले ते मी तुम्हाला सांगतो। बघा आता जर 5 किंगडम बघितलं आपण, 5 किंगडम मध्ये कोण कोण असणार आहेत? मोनेरा असेल, त्यानंतर प्रोटिस्टा असणार आहे, त्यानंतर कवक असणार आहे, त्यानंतर कवक म्हणजे फंगिरे, वनस्पती असेल आणि प्राणी। आता बघा 3 डोमेन कुणी मांडलं तर 3 डोमेन यालाच काय म्हणतो? 6 किंगडम कुणी मांडलं? कार्ल वोस नावाचा शास्त्रज्ञांनी मांडलं 1970 ला। हा काय म्हणतो माहित आहे का? हा म्हणतो की हे 5 किंगडम नाही, आपण याला 3 गटात वर्गीकरण करतो। पहिलं गट त्यांनी आर्कियाचा तयार केलं, कळाला का? दुसरं गट त्यांनी बॅक्टेरियाचा तयार केलं आणि तिसरं गट त्यांनी युकॅरियाचं तयार केलं, युकॅरिया। मग बघा आता हे आर्कियामध्ये कोण येतं? तर ह्याच्यामध्ये आर्की बॅक्टेरिया येतात, आर्की बॅक्टेरिया। आणि बाकी सगळे जीवाणू कुठे येतात रे? या बॅक्टेरियामध्ये येतात। आणि तुम्हाला माहित असेल हे दोन्ही मला सांगा कोणत्या गटात जातात? तर हे दोघेही मोनेरात असतात। मग कार्ल वोस यांनी त्याच्या 3 डोमेन मध्ये या मोनेराला आर्किया आणि बॅक्टेरियामध्ये कन्व्हर्जन केलं आणि बाकी सगळे युकॅरियामध्ये टाकलं। कोण कोण रे? तर मला सांगा ही पहिली सृष्टी झाली आर्किया, बॅक्टेरिया हे दुसरं झालं। तिसरं कोणाला टाकलं? प्रोटिस्टाला टाकलं, या ठिकाणी विकसित पेशी असणारा। चौथं कवकाला टाकलं, 5वं इथं वनस्पतीला टाकलं आणि 6वं या ठिकाणी प्राण्याला टाकलं। मग मला सांगा असं वर्गीकरण कार्ल वोस यांनी केलेलं आहे। येणाऱ्या काळात तुम्हाला विचारलं जाईल 3 डोमेन कोणते किंवा कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलं किंवा युकॅरियामध्ये 3 डोमेनच्या युकॅरियामध्ये किती भागांचा समावेश होतं? 4चं। आणि इकडं दोघं 6 किंगडम का म्हणतो? हे 4 आणि हे 2 किती गट झाले? 6, म्हणून याला 6 किंगडम म्हणतो। तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? व्यवस्थित वर्गीकरण बघून घ्यायचंय काय आणि कसं असणार आहे। नॉस्टॉक आणि अनाबिना आहे, कळलं का? हे कोणत्या पद्धतीने अन्न मिळवतात? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आयोगाने काय आहे विचारलेला आहे। तर बघा आता काय असणार आहे, कसं असणार आहे, उत्तर कोणतं असू शकतो ते लवकर द्या। काय काय असणार आहे बघा? कोणतं? प्रकाश संश्लेषणाद्वारे, रसायन संश्लेषणाद्वारे, परपोषी किंवा परजीवी। इंग्रजीतून सांगतो फोटोसिंथेटिक, कळाला का रे? फोटोसिंथेटिक, कळाला का? फोटोसिंथेसिसद्वारे, केमोसिंथेसिस, कळाला का? केमोसिंथेटिक, कळाला का? केमोसिंथेटिक। परपोषीला हेट्रोट्रॉप म्हणतो, हेट्रोट्रॉप म्हणून ओळखलं जातं। परजीवीला जर बघितलं पॅरासाइट। कोणत्या पद्धतीने अन्न मिळवतात? कोण रे? नॉस्टॉक आणि अनाबिना। पटकन सांगा। तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे तो म्हणजे प्रकाश संश्लेषण। मित्रांनो माहित आहे का नॉस्टॉक आणि अनाबिना हे दोघं मला सांगा सायनोबॅक्टेरियाचे उदाहरण आहे। तो सायनोबॅक्टेरिया ज्याला आपण ब्लू ग्रीन अल्गी म्हणतो, ब्लू ग्रीन अल्गी म्हणून ओळखलं जातं। आणि एक माहिती यांच्याबद्दल सांगतो, हे सायनोबॅक्टेरिया पृथ्वीवरील पहिले सजीव आहेत मित्रांनो, माहित आहे का? ज्यांनी काय केलं रे? प्रकाश संश्लेषण केलं। पृथ्वीवर सर्वात पहिल्यांदा फोटोसिंथेसिस जर कुणी घडून आणला असेल तर सायनोबॅक्टेरियाने।
आणि नॉस्टॉक आणि अॅनाबिना हे जर बघितलं मित्रांनो माहित आहे का सायनोबॅक्टेरियाचे एक्झाम्पल आहेत. म्हणून ते अन्न कशाद्वारे प्राप्त करतात तर प्रकाश संश्लेषणाद्वारे. याच कारणासाठी या सायनोबॅक्टेरियाला भात शेतीमध्ये आपण काय म्हणून वापर करतो खत म्हणून. कशासाठी का खत म्हणून वापर करतो कारण हा सायनोबॅक्टेरिया किंवा हे दोघं काय करतात रे नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात ज्याला आपण काय म्हणतो रे नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. काय असतं सर नायट्रोजन फिक्सेशन. आपल्या शरीरात कोणतेही वनस्पती आणि प्राणी वातावरणातील नायट्रोजनला डायरेक्ट घेऊ शकत नाही. या नायट्रोजनमध्ये अन्य घटक मिसळून घेतलं जातं. जसं एखादं अल्कोहोल ग्रहण करणारा पाणी टाकून पितो तसं कोणताही सजीव नायट्रोजनला अन्य घटकात मिक्स करून पितो. तर नायट्रोजनला अन्य घटकात मिक्स करणे यालाच आपण जर काय म्हणत असेल तर याला आपण म्हणत असतो नायट्रोजनचं स्थिरीकरण. आणि नायट्रोजनला अन्य संयुगात मिक्स करण्याचं काम हे सायनोबॅक्टेरिया म्हणजे नॉस्टॉक आणि अॅनाबिना करतात. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. या कारणामुळे भात शेतीमध्ये याचं खत वापर करतात का कारण की हे अन्न पण स्वतः बनवतात आणि नायट्रोजनचं स्थिरीकरण करून आपल्याला देतात. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे अनालिसिस आपल्याला जमायला पाहिजे मित्रांनो. रसायन संश्लेषण करणारे काही आहेत मित्रांनो कळलं का. जसं अमोनिया नावाच्या या रसायनाचा वापर अन्न म्हणून करू शकतात मित्रांनो काही जीवाणू. किंवा मला सांगा हायड्रोजन सल्फाइडचा वापर काही करतात. किंवा मला सांगा लोखंडाचा वापर पण मला सांगा काही प्रमाणात मला सांगा हे जीवाणू काय करत असतात रे अन्नासाठी करत असतात. मग बघा अमोनियाचं करणारे नायट्रोबॅक्टर आहेत. हायड्रोजन सल्फाइडचे करणारे काही लोखंडाचे काही करणारे आहेत. म्हणून एक पॉइंट सांगू इच्छितो जे रसायन संश्लेषण करणारे आहेत हे कोण करतात रे अशा ठिकाणी जगणारे जीवाणू ज्या ठिकाणी न लाईट जात किंवा दुसरं कोणतंही सजीव जात नाही म्हणजे त्या ठिकाणी अन्नासाठी कोणताच सोर्स उपलब्ध नसतो. मग हे जीवाणू अशा प्रकारचे या रसायनांचा वापर करून अन्न तयार करत असतात आणि या रसायनांचं विघटन करत असतात. जसं लोखंडाचं विघटन करतात अन्य काही धातूंचं विघटन करतात आणि अन्न तयार करतात. मग आयोगाने जर प्रश्न विचारलं खालीलपैकी कोणत्या प्रकारचे जीवाणू हे लोखंड किंवा अशा प्रकारच्या धातूंचं विघटन करतात तर उत्तर असायला पाहिजे रसायन संश्लेषण करणारे. कारण त्यांची मजबुरी आहे त्याचं विघटन केल्यानंतर त्यांच्यापासून अन्न मिळवणार आहे. आणि हे सगळेचे सगळे मला सांगा हे जे रसायन असतात हे असेंद्रिय असतात इनऑर्गॅनिक असतात का कारण ह्यांची निर्मिती सजीवाकडून होत नाही. आणि आयोग एकदा प्रश्न विचारलाय की जीवाणू जेव्हा रसायन संश्लेषण करतात कोणत्या पदार्थाचा वापर करतात तर असेंद्रिय. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर येणाऱ्या काळात बघा काही परजीवी आपल्या शरीरात वेगवेगळे रोग निर्माण करणारे जीवाणू आहेत. काही परपोषी असतात मित्रांनो. पण हे महत्त्वाचं हे कळणं गरजेचं आहे. तर तुम्हाला समजलं असेल की नेमकं काय विश्लेषण असणार आहे. यानंतर सायनोबॅक्टेरियामध्ये खालीलपैकी काय असतं तर लवकर उत्तर द्या. क्लोरोफिल सी, क्लोरोफिल 2A, क्लोरोफिल 2B, क्लोरोफिल 2G कोणता असणार आहे पटकन सांगा. सायनोबॅक्टेरिया कळलं का रे. प्रकाश संश्लेषण याला ब्ल्यू ग्रीन आल्गी म्हणतो. ब्ल्यू ग्रीन आल्गी म्हणून ओळखलं जातं. प्रकाश संश्लेषण करणारे कळलं का पहिले सजीव प्रकाश संश्लेषण तो करतं ज्याच्यात हरित द्रव्य प्रेझेंट असतं. कोणतं तर हरित द्रव्य मित्रांनो A प्रेझेंट असतो. जगातील ज्या सजीवाच्या पेशीत क्लोरोफिल A प्रेझेंट असतं ते सगळेचे सगळे मला सांगा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सायनोबॅक्टेरिया हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. या कारणामुळे काय कारण आहे कारण त्याच्यात क्लोरोफिल 2 हे प्रेझेंट असते A म्हणून तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. सर्व शैवालांमध्ये कंपल्सरी आहे. सर्व वनस्पतीमध्ये हा कंपल्सरी प्रेझेंट असतो कारण ह्याच्या साह्यानेच मला सांगा प्रकाश संश्लेषण क्रिया घडून आणली जाते. म्हणून त्याचं उत्तर काय आहे रे हा दुसरा आहे. हे लक्षात राहू द्या. येणाऱ्या काळात तुम्हाला प्रश्न रिफ्लेक्ट होऊ शकतात अशा प्रकारचे. खालीलपैकी कोणते जीवाणू कळलं का रे खालीलपैकी कोणते जीवाणू जर बघितलं मित्रांनो माहित आहे का नायट्रोजन फॉस्फरस लोखंड सल्फरच्या काय रे पुनरुत्पादनात रिसायकलिंग मध्ये महत्वाची भूमिका निभावतात. बघा काय आहे रे नायट्रोजन फॉस्फरस लोखंड
सल्फरच्या पुनरुत्पादनात रिसायकलिंगची भूमिका निभावतात, हे आपल्याला कळणं गरजेचं. आता उत्तर काय आहे बघा. रसायन परपोषी जीवाणू, काय रे, केमोट्रॉपिक काय बॅक्टेरिया म्हणतो. प्रकाश संश्लेषी कळाला का, केमो नाही, केमोसिंथेटिक ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया कळाला का प्रकार. परजीवी जीवाणू किंवा मित्रांनो माहित आहे का मृत्यूजीवी जीवाणू. लवकर लवकर उत्तर द्या, काय असू शकतं, कसा असणार आहे लवकर. रिसायकलिंग कोणाचं, नायट्रोजन फॉस्फरस लोखंड. हेच उत्तर आहे प्रकाश संश्लेषी स्वयंपोषी जीवाणू. याला काय फोटोसिंथेटिक म्हणायला पाहिजे, फोटोसिंथेटिक म्हणायला पाहिजे. तर काय करतात माहित आहे का, हे जीवाणू प्रकाश संश्लेषण करत असताना कळाला का बाकीच्या घटकांचा तर वापर करतच असतात, किंवा मला सांगा हे काय करत असतात मित्रांनो माहित आहे का, नायट्रोजन फॉस्फरस लोखंड सल्फर या सगळ्यांना काय करत असतात, रिसायकलिंग करत असतात. यानी काय रे, यांना अनेक संयुगामध्ये रूपांतरित करण्याची क्षमता प्रकाश संश्लेषी कळालं का रे. जर बघितलं स्वयंपोषी जीवाणूमध्ये आढळते, फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉपिक बॅक्टेरियामध्ये आढळतं. हे एनसीईआरटी मध्ये दिलेले उदाहरण हे एक प्रश्न आहेत म्हणून इकडे घेतोय. थोडं काही लोकांना वाटलं असेल मी अशा प्रकारचे प्रश्न वाचलेले नाही, तर भाऊ माहित आहे का मी जीके टाईप कधी अभ्यास करत पण नाही आणि मी विद्यार्थ्यांना जीके टाईप प्रश्न कधी देत पण नाही. सर्वात मोठा डोळा कोणाचा, सर्वात मोठा लिव्हर कोणाचा, दॅट इज अ जनरल नॉलेज का, दॅट इज अ नॉट अ सायन्स. मी एनसीईआरटी सोडून संदर्भ वाचत पण नाही आणि मुलांना वाचू पण देत नाही. प्रश्न काढत असताना एनसीईआरटी सोडून दुसरे काढतही नाही आणि मित्रांनो मुलांना पण काय आहे दुसरे प्रश्न बघूही देत नाही. तर सगळे एनसीईआरटी मधून घेतलेले आहेत. तर उत्तर दुसरा आहे प्रकाश संश्लेषण करणारे जे बॅक्टेरिया आहेत ते नायट्रोजन फॉस्फरस लोखंड आणि सल्फर यासारख्या खनिजांच्या रिसायकलिंगमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. यांना फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणून ओळखलं जातं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे रे, सागरी परिसंस्थेचा मुख्य उत्पादक म्हणून कोणाला ओळखलं जाते. सागरी परिसंस्थेचा मुख्य उत्पादक म्हणून कोणाला ओळखलं जातं, डायॲटमस, डेस्मिड, डायनोफ्लॅजेलेटस किंवा दोन्ही. हे कशाचे भाग आहेत माहित आहे का, जेव्हा तुम्ही प्रोटिस्टा बघताना तर या प्रोटिस्टाचं वर्गीकरण करत असताना तुम्हाला हे आढळतात. लवकर लवकर आन्सर द्या, काय असू शकतो रे. सागरी परिसंस्थेचा मुख्य उत्पादक म्हणजे काय रे, प्रोड्युसर, रिच प्रोड्युसर ऑफ ओशियन सिस्टम. प्रोड्युसर, रिच प्रोड्युसर. सर्वात जास्त अन्न समुद्रात सजीवांना कोण उपलब्ध करून देतो, तर मला सांगा हे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता काय आणि कसं असणार आहे लवकर सांगा, काय असेल रे. बघा हेच उत्तर आहे डायनॅटमस. कळलं का, हेच उत्तर आहे डायॅटमस. याला क्रायसोफाइट्स पण म्हणतात मित्रांनो. याला जर बघितलं क्रायसोफाइट्स म्हणून ओळखलं जातं, हे एक लक्षात ठेवा. आता बघा डायॲटमसला आपण समुद्रातील मुख्य उत्पादक म्हणतो, कारण सर्वात जास्त प्रकाश संश्लेषण हे जर कोण करत असेल समुद्रामध्ये तर हे काय डायॲटमस. कारण ह्याच्यामध्ये कोण येतात माहित आहे का, प्लवंक येतात. प्लवंक ज्याला आपण प्लॅंक्टन म्हणतो, जे पाण्यावर तरंगणारे असतात बघा, हे प्लॅंक्टन मला सांगा डायॲटमस मध्ये येतात, ज्याला क्रायसोफाइट्स म्हणतात. आणि हे सर्वात जास्त प्रमाणात असतात. म्हणून सर्वात जास्त अन्न कोण तयार करत असेल रे, तर अन्न तयार करतं प्लॅंक्टन. म्हणून या प्लॅंक्टनलाच आपण समुद्रातील मुख्य उत्पादक म्हणतो. प्लॅंक्टन हा कुठे येतात, डायॲटमस मध्ये, क्रायसोफाइट्स मध्ये येतात. कळलं का. आणि या कारणामुळं मला सांगा मुख्य उत्पादक कोण असेल तर ते असणार आहे. कळलं का. आता बघा हे असणार आहे, सॉरी बघा हे. आणि जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, याच डायॲटमसला आपण काय म्हणत असतो रे, डेस्मिड पण म्हणतात. म्हणून उत्तर बघा, माझी मिस्टेक झाली वाचण्यामध्ये. जर बघितलं डायॲटमसला दुसरं नाव डेस्मिड म्हणतात, यांना आणखी एक नाव गोल्डन आल्गी म्हणतात रे. यांना आपण जर काय म्हणत असेल तर गोल्डन आल्गी म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं. परंतु मित्रांनो माहित आहे का, गोल्डन आल्गी जे आहेत कळलं का, त्याला डेस्मिड हे नाव आहे. बघा डेस्मिड हे नाव आहे. पण जर बनलं चीफ प्रोड्युसर कोण आहे, तर डेस्मिड नसून मला सांगा चीफ प्रोड्युसर कोण आहे, डायॲटमस असतो. म्हणून ऑप्शन दोन्ही दिले, ही गोष्ट लक्षात घ्या. माझ्या वाचण्यामध्ये ही मिस्टेक झाली, आता अशी चूक नका करू. हे बघा डायॲटमस मध्ये डेस्मिड नावाचा एक पार्ट येतो, ज्याला गोल्डन आल्गी म्हणतात. पण जर चीफ प्रोड्युसर विचारलं तर उत्तर असणार आहे फक्त डायॲटमस मित्रांनो. कारण त्याच्यामध्ये प्लवंक येतात, त्यांच्यामध्ये प्लॅंक्टन येतात,
त्यांना क्रायसोफाइट्स म्हणतात, कारण ते प्रकाश संश्लेषण करतात. डेस्मिड पण ह्याच्यामध्ये येतो, ज्याला गोल्डन आल्गी म्हणून ओळखलं जातं. मग आयोगाने येणाऱ्या काळात विचारलं गोल्डन आल्गी कोणाला म्हणतात, उत्तर द्या. डेस्मिड हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा डायनोफ्लॅजेलेटसच्या बाबतीत जर बघितलं, हा पण प्रोटिस्टाचा दुसरा भाग आहे. आणि डायनोफ्लॅजेलेटस मध्ये जर कोण येणार असेल तर मित्रांनो माहित आहे का, यामध्ये आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे पण समुद्रात राहतात, प्रकाश संश्लेषण करतात, किंवा याला काय म्हणतो रे, नाईट लाईट म्हणतात. यांना नाईट लाईट म्हणतात का, कारण रात्रीच्या वेळेस चमकतात. म्हणून बघा, रात्रीच्या वेळेस कधी जर तुम्ही समुद्राच्या कडेला गेला आणि जर असं पाण्यामधून हात फिरवलात ना, तर आपल्याला ते रंगीबेरंगी दिसतात. का, कारण त्याच्यामध्ये कोण प्रेझेंट असतात, डायॲटमस. त्याला नाईट लाईट म्हणून ओळखलं जातं. त्यांच्यामध्ये तरंगण्यासाठी 2 फ्लॅजेला असतात, आणि हे दोन्हीचे दोन्ही आहेत ना, डायॲटमस, डायनोफ्लॅजेलेटस, हे जर कोणते असतील मित्रांनो माहित आहे का, प्रकाश संश्लेषी प्रोटिस्टाचे भाग आहेत. कारण बघा, मी तुम्हाला सांगून देतो काय असणार आहे मित्रांनो. प्रोटिस्टा जे आहे ना, हे 3 गटामध्ये पडतात. एक म्हणजे काय आहे, फोटोसिंथेसिटिक, प्रकाश संश्लेषी. दुसरं जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, त्याला ग्राहक म्हणतात, ग्राहक प्रोटिस्टा म्हणतात. आणि तिसरं जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, त्याला प्रोटोझोआ प्रोटिस्टा म्हणतात. तर बघा मी काय म्हणतो, प्रोटोझोआ प्रोटिस्टा 3 गट आहेत, एनसीईआरटी मध्ये दिलेत. एक प्रकाश संश्लेषण, ग्राहक, कालकान, तिसरं प्रोटोझोआ प्रोटिस्टा. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय रे, जेवढ्या काही स्वतःचा अन्न स्वतः तयार करणारे एकपेशीय वनस्पती तिथे येतात. याला ग्राहकला कंझ्युमर हा शब्द वापरतात. ह्याच्यामध्ये जेवढे एकपेशीय कवक ते येतात, आणि ह्याच्यामध्ये जेवढे एकपेशीय प्राणी आहेत ते येतात. म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः तयार करणारे, प्रकाश संश्लेषणामध्ये मृतोपजीवी कुजलेल्या पदार्थावर जीवन जगणारे, काला का, तर सॅप्रोफायटिक ते ग्राहक प्रोटिस्टा. आणि मला सांगा परपोषी म्हणजे प्रोटोझोआ. आणि या प्रकाश संश्लेषणामध्ये येतं कोण येतं, डायॲटमस येतं, यानंतर डायनोफ्लॅजेलेटस येतं, डायनोफ्लॅजेलेटस नावाचा हा प्रोटिस्टा पण येतो. आणि यानंतर मला सांगा तिसरं युग्लिनॉइड येतात, युग्लिनॉइड. मग आयोगाने जर विचारलं हे तिघं कोणत्या गटात येतात येणाऱ्या काळात, तर सांगता यायला पाहिजे प्रकाश संश्लेषी प्रोटिस्टामध्ये फोटोसिंथेटिक प्रोटिस्टा. कंझ्युमर मध्ये स्लाइम मोल्ड नावाचा एक येतं, स्लाइम मोल्ड, काला का, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि प्रोटोझोआ प्रोटिस्टामध्ये जर बघितलं तर काय असतं रे, सर्वात पहिलं असतं सिलिएटेड म्हणून एक आहे. यानंतर मला सांगा अमिबाइड नावाचा हा गट येतं, अमिबाइड. आणि यानंतर जर बघितलं फ्लॅजेलेटेड येतं. तर बघा मी काय म्हणतो तुम्हाला लक्ष द्या, येणाऱ्या काळात जर आयोगाने विचारलं की कोणता प्रोटिस्टा कोणत्या गटात येतं, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. थोडं तर डिटेल जावं लागेल. हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे भाऊ, हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे, ज्या ठिकाणी येणाऱ्या काळात आयोग जाऊ शकतो. आणि ह्याच्यापैकी आपल्याला प्रश्न विचारलं होतं डायॲटमस बद्दल. का, कारण इट इज अ काय रे, रिच प्रोड्युसर ऑफ ओशियन इकोसिस्टम. सर्वात जास्त, कारण ह्याच्यामध्ये प्लवंक येतात, प्लॅन्क्टन येतात, जे पाण्यावर तरंगतात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. बघा ॲडव्हर्टाईजचं एक पार्ट आहे, सांगू इच्छितो सगळ्यांना. मित्रांनो माहित आहे का, मी तुम्हाला एवढं तर गॅरंटेड सांगू शकतो, जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत मित्रांनो विज्ञानचे प्रश्न अटेम्प्ट करणं अवघड आहे. मी ह्याच्यामुळं नाही सांगत आहे बॅच कोणाची लावा तुम्ही किंवा स्वतः करा, काही करताना तुम्हाला कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. फरक काय बघा, विज्ञानमध्ये कमी मार्क मिळण्याचा विद्यार्थ्यांना मधला फरक सांगतो. जसं तुम्ही राज्यघटना वाचता, राज्यघटनेमध्ये जर राष्ट्रपती वाचत असेल आणि राष्ट्रपतीची पात्रता वाचत असेल आणि पेपरमध्ये पात्रतेच्या बाबतीत जर चुकीचे विधान दिले असतील तर तुम्हाला कळून जातं नाही पात्रता अशी आहे, हे चुकीचं दिले. का, कारण तिथे इंटरप्रेट करता येतं तुम्हाला. त्या पात्रतेच्या बाबतीत 2-4 लाईन एक्स्ट्रा जरी आल्या तरी तुम्हाला डिटेक्ट करता येतं की नाही इट इज नो. का, कारण ते समजतं म्हणून ते इंटरप्रेट करता येतं. विज्ञानच्या बाबतीत मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे. मुलगा जी लाईन वाचतो, मुलाला अपेक्षा आहे की ती लाईन तिथे यावं, पण तसं होत नाही.
कारण तीच लाईन मला सांगा पेपर काढणारा इंटरप्रेट करून तिथं टाकलेली असते का? कारण पेपर काढणारा पुस्तकात बघून प्रश्न तयार करत नाही, कारण तो ऑलरेडी एक्सपर्ट आहे. तो संकल्पना फक्त विचार करतो नाही, या पॉइंटवर विचारायचंय त्याच्या लँग्वेजमध्ये तो टाकतो. म्हणून वाचलेली लँग्वेज थोडी डिफरंट असते विद्यार्थी, तिथं बघितलेली लँग्वेज वेगळी असतं, म्हणून त्याला इंटरप्रेट करता येत नाही जसं पॉलिटीमध्ये करता येतं, पॉलिटी सब्जेक्टमध्ये. आणि याच कारणामुळे मी मुलांना ओरडून सांगतो की मुख्य भर कन्सेप्टवर दे, कारण जरी पेपरमध्ये मला सांगा लँग्वेज किंवा मला सांगा कन्सेप्ट थोडी बदलून आले तरी उत्तरापर्यंत जाता येईल. आणि याच कन्सेप्टच्या बेसिसवर मी पूर्ण हे 2 बॅचेस कव्हर केलेले आहेत. एक पूर्व परीक्षेची आहे, पूर्व आणि मुख्यची, आणि दुसरी फक्त पूर्व परीक्षेची आहे. तर तुम्हाला जी वाटते ती बॅच आवर्जून तुम्ही जॉईन करू शकता. मी असं म्हणत नाही की बॅच तुम्ही डायरेक्ट जॉईन करा. यूट्यूबला पहिल्यांदा या बॅच मधील 2 लेक्चर मी डेमो म्हणून टाकलेले, ते लेक्चर पहिल्यांदा बघा. एक वर्गीकरणावर डेमो आहे, एक प्रकाश नावाच्या टॉपिकवर डेमो आहे. दोन्ही डेमो बघा. जर तुम्हाला वाटलं की त्या दोन्ही डेमो मधला मला परफेक्ट समजलेला आहे, आपल्याला काय फायदा होऊ शकतो, तुम्ही आवर्जून बॅच जॉईन करू शकता येणाऱ्या काळात मार्क चांगले मिळवण्यासाठी. ॲप्लिकेशनचं नाव आहे सायन्स बाय अशोक पवार. प्ले स्टोअरला आहे, गुगल स्टोअरला पण आहे. कळलं का? हे 2 ॲप्लिकेशन आहेत. हा लोगो असणारा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. काही अडचण असेल खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, पण डेमो बघूनच बॅच जॉईन करा, कारण कोणाची फसवणूक नको व्हायला पाहिजे भावांनो. क्लिअर इथपर्यंत? तर चला बघा आता. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्रामला सगळ्या नोट्स आहेत, नोट्स वापरा 100%. टेलिग्राम चॅनलचं नाव पण तोच आहे, सायन्स बाय अशोक पवार. चला नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता कवक जलीय अधिवासात असतो असा प्रश्न विचारलेला आहे. फंगस बद्दल आहे. लवकर लवकर सांगा कोणता कवक. फायकोमायसेट, ॲस्कोमायसेट, बॅसिडोमायसेट, ड्यूटेरोमायसेट. लवकर लवकर बोला कोणता असेल जो पाण्यात राहतो. लवकर लवकर बोला. जो पाण्यात असतो कोणता कवक असेल? या ठिकाणी जर बघितलं बघा, या प्रश्नाचं उत्तर काय असेल रे? फायकोमायसेट आहे मित्रांनो. मित्रांनो माहित आहे का, कवकाच्या बाबतीत समजून घ्या की कवक काय असतात रे. कवक सर्वात पहिल्यांदा मला सांगा, जर बघितलं एकपेशीय तसेच बहुपेशीय दोन्ही प्रकारचे असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे प्रकाश संश्लेषण करत नाही. प्रकाश संश्लेषण काय आहे? करत नाही. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. फोटोसिंथेसिस करत नाही मित्रांनो, प्रकाश संश्लेषण करत नाही. तिसरं पॉइंट जर बघितलं मित्रांनो, का करत नाही? कारण ह्यांच्यामध्ये हरित द्रव्य तयार होत नाही, क्लोरोफिल नसतं मित्रांनो. चौथा पॉइंट जर बघितलं, कवकाची सेल वॉल ही सेल्युलोजची न बनता ती कायटिनची बनलेली असते, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि या कवकाचे वेगवेगळे गट पडतात. त्याच्यापैकी फायकोमायसेट जो आहे हे जलीय अधिवासात असतो, यानी पाण्यात असतो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता बघा या सगळ्यांना काय रे? टोपण नावं आहेत. टोपण नावं आहेत. कोणकोणत्या टोपण नावं आहेत ते मी तुम्हाला सांगतो बघा काय असणार आहे. जो फायकोमायसेट आहे याला शैवाले कवके म्हणतात मित्रांनो. कळालं का? का? कारण हे पाण्यात असतात, जसं शैवाल हे पाण्यात असतात. आल्गीज म्हणतात. हे झाले शैवाले कवके. ॲस्कोमायसेटला जर काय म्हणत असेल तर यांना कोश कवके म्हणतात मित्रांनो. यांना कोश कवके म्हणून ओळखलं जातं, ते लक्षात ठेवा. यांना सॅक फंगी म्हणतो रे. का? कारण यांच्यामध्ये समोरच्या बाजूला अशी थैली असते ज्याच्यामध्ये बीजाणू प्रेझेंट असतात, स्पोर, जे प्रजननाचं काम करत असतात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर राहिलं बॅसिडोमायसेट. याला जर काय म्हणत असेल मित्रांनो माहित आहे का? याला काय रे? याला छत्र कवके म्हणतात. छत्र कवके वरेल का? किंवा याला ब्रॅकेट फंगी म्हणतात. ब्रॅकेट फंगी म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा भाऊ, वेगवेगळे नाव आहेत. याला मशरूम म्हणत असतात. काला का रे? याला मशरूम म्हणून ओळखलं जातं बॅसिडोमायसेटला. किंवा मित्रांनो माहित आहे का, याला पप बॉल म्हणतात. याला पप बॉल म्हणून ओळखलं जातं. एवढे नाव आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला विचारलं जाईल, छत्र कवके कोणाला म्हणतात, ब्रॅकेट फंगी कोणाला म्हणतात, मशरूम कोणाला म्हणतात, पप बॉल कोणाला म्हणतात, बॅसिडोमायसेट. आणि ड्यूटेरोमायसेटला इनकम्प्लीट फंगी म्हणतात रे. याला इनकम्प्लीट फंगी म्हणून ओळखलं जातं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कोणाला? ड्यूटेरोमायसेटला. हे झालं हिंचे टोपण नावं. उदाहरण पण खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. फायकोमायसेट मध्ये एक येतं, त्याला अल्बुगो म्हणून ओळखलं जातं. तर अल्बुगो नावाचा कवक हा कुठे येत असेल रे? तर हे फायकोमायसेट मध्ये येतं. ज्याला मस्टर्ड हा दुसरं नाव आहे. तर येणाऱ्या काळात आयोग विचारेल मस्टर्ड कोणाला म्हणतात,
अल्बुगो कोणत्या गटात येतो, फायकोमायसेटमध्ये, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि या अल्बुगोमुळे वनस्पतीला वेगवेगळे रोग निर्माण होतात, डिसऑर्डर निर्माण होतात. जसं पोटॅटोवर निर्माण होतं, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाचा डिसऑर्डर हा अल्बुगोमुळे होतं, मस्टर्डमुळे होतं, त्याचंच नाव दुसरं फायकोमायसेटमध्ये येतात. ऍस्कोमायसेट ज्याला कोश कवके म्हटलं होतो, ह्याच्यामध्ये आणखी रायझोपस येतं, रायझोपस ज्याला ब्रेड मोल्ड म्हणतात. ऍस्कोमायसेट मध्ये जर कोण येत असेल तर मित्रांनो माहित आहे का, ह्याच्यामध्ये ईस्ट येतं ज्याला सॅक्रोमायसिस म्हणतात. किंवा मित्रांनो माहित आहे का, ह्याच्यामध्ये काय रे, न्यूरोस्पोरा नावाचा घटक येतो, न्यूरोस्पोरा, हे त्याचे एक्झाम्पल आहेत. आणि ड्यूटेरोमायसेट मध्ये जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, जर कोण असणार आहे रे, तर मित्रांनो ड्यूटेरोमायसेट मध्ये काय येईल रे, तर ह्याच्यामध्ये अल्टरनारिया येतं, अल्टरनारिया, कळाला का, हे एक्झाम्पल. आणि बॅसिडो ज्याला आपण छत्रकवके वगैरे सगळ्या नावाने ओळखत असतो, ह्याच्यामध्ये काय रे, ह्याच्यामध्ये ॲगॅरिकस येतं. सगळ्यात महत्वाचं बघा, ॲगॅरिकस येतं. आणि या ॲगॅरिकसलाच मशरूम म्हणतात. मग आयोगाने जर प्रश्न विचारला मशरूम कोणाला म्हणतात, एकतर बॅसिडोमायसेटला किंवा ॲगॅरिकसला म्हणतात, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा, हे थोडं बघून जा, नोटबुक एकदा रेफर करा आवर्जून. सगळं एनसीईआरटीतून कव्हर केले, क्वेश्चन बाहेर जाणार नाही. कारण जीएस आहे, सब्जेक्टचं नाव काय, पेपर पहिला जीएस, नॉट जीके, हे फरक आहे भाऊ. नवीन डेटा काय देतोय त्याला पण महत्व आहे. जीके नसायला पाहिजे, जीएस असायला पाहिजे, तेव्हा मार्क येतात. मग नोटबुक आपली टोटली डिपेंड्स ऑन जीएस, नॉट जीके, हे कळणं गरजेचं आहे. म्हणून बघा, ह्याचं उत्तर पहिलं, बाकीचं डेटाबेस पण लक्षात ठेवा काय आहे. कृत्रिम गुणधर्मावर आधारित वनस्पती वर्गीकरणाची पद्धत कोणी मांडली, लवकर सांगा. बॅन्थम हुकर, कॅरोलस लिनियस आहे रे, कॅरोलस लिनियस. त्यानंतर इग्लर आणि तख्तजान आणि व्हिटाकर. लवकर, कृत्रिम गुणधर्मावर आर्टिफिशियल, बघा ह्याचं उत्तर आहे कॅरोलस लिनियस. ह्याने कृत्रिम गुणधर्मांचा वापर केला मित्रांनो. आणि नैसर्गिक गुणधर्मावर आधारित कोणी मांडले, असा जर प्रश्न विचारला असता तर नैसर्गिक गुणधर्मावर आधारित मला सांगा कोणी मांडलेली आहे रे, तर ती मांडलेली आहे बॅन्थम आणि हुकर. रॉयल बॉटनिकल गार्डन मध्ये हे दोघं अभ्यास करत असताना, इंग्लंडमधील सर्वात मोठा बॉटनिकल गार्डन आहे, अभ्यास करत असताना नैसर्गिक गुणधर्मावर आधारित वर्गीकरण पद्धत या दोघांनी मांडली. इग्लर, तख्तजान, कळलं का, या दोघांनी कोणावर मांडलेली आहे, तर या दोघांनी जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, फायलोजेनिक वर्गीकरण पद्धत मांडलेली आहे. फायलोजेनिक, फायलोजेनिक कोणावर डिपेंड आहे, फायलोजेनिक इव्हॉल्युशनवर डिपेंड आहे. याला उत्क्रांती म्हणतो. म्हणजे काय रे, सजीवांचं वाढ आणि विकास कसं झालं, जीवाणूपासून मला सांगा प्रोटिस्टा कसे तयार झाले, कवक, कळाला का, वनस्पती, प्राणी, वनस्पतीमध्ये प्राण्यामध्ये विकास कसं झालं, या विकासानुसार जो वर्गीकरण केलं जातं इव्हॉल्युशन नुसार, त्याला आपण फायलोजेनिक म्हणतो. इग्लर, तख्तजान, कळालं का. आणि प्रँटल्स नावाचा आणखी एक शास्त्रज्ञ आहे, प्रँटल्स, कळालं का, या कार्यकर्त्यांनी, या तिघांनी मांडलेली आहे. येणाऱ्या काळात विचारणार. यानंतर बघा, विटाकर यांनी काय केले रे, 5 किंगडम मांडलं, 5 किंगडम, पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत. तर हे कळणं गरजेचं आहे. आयोग पुढे जाऊन विचारेल, नैसर्गिक गुणधर्मावर मांडलंय, पण कोणते नैसर्गिक गुणधर्म घेतले, प्रजनन घेतलं का, फुलांच्या पाकळ्या घेतल्या का, किंवा त्याचं काय जनुकीय गुणधर्म घेतलं का, कोणतं कृत्रिमवर, पण कोणते कृत्रिम गुणधर्मावर कॅरोलस लिनियस यांनी मांडली. तर हे थोडं बघा व्यवस्थित काय आणि कसं असणार आहे, सगळं कव्हर केलंय मित्रांनो. यानंतर खालीलपैकी कोणते शैवाल समूहाने राहतात, कॉलिनियल आढळतात, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. क्लोरेला, वोल्वेक्स, कळलं का, युलोथ्रिक्स आणि स्पायरोगायरा, कॉलिनियल एकत्र राहतात. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो वोल्वेक्स. हे काय करतात माहित आहे का, हे कॉलनी करून राहतात, कॉलनी, कळलं का, कॉलिनियल एकत्रित का, कारण ह्यांच्यामध्ये जो स्पोर तयार होतो तो झूस्पोर असतं. झूस्पोरचा अर्थ कळतोय का रे, स्पोर म्हणजे काय रे, अशा प्रकारचं एखादा घटक ज्याच्या साहाय्याने नवीन शैवाल तयार होतं. जसं एखाद्या कोंबडी अंडी देते ना, तशा प्रकारे शैवाल हे स्पोर देतात. आणि ते स्पोर तयार एका ठिकाणी होतात आणि मित्रांनो माहित आहे का, ट्रॅव्हल करत दुसरीकडे जातात. मग ते सगळीकडे पसरल्यामुळं त्यांची अशी कॉलनी तयार होते, दॅट इज अ वोल्वेक्स. क्लोरेला एकपेशीय आहे,
एकपेशीय आहे, कळलं का? आणि ह्याच्यात प्रथिने खूप जास्त असतात, प्रथिनेचं प्रमाण जास्त असतं, म्हणून अंतराळवीळ जे आहेत हे फूड म्हणून वापर करतात, म्हणून क्लोरेलाला स्पेस फूड म्हणतात. शैवालामध्ये स्पायरोगायरा हा जर बघितला हरित शैवाल आहे, हरित शैवाल आहे, बहुपेशीय आहे, बहुपेशीय आहे, परंतु ह्यांच्यात विभेदन आढळत नाही, म्हणजे जास्त जटिलपणा आढळत नाही. ह्याच्यासोबतच दुसरं कारा आहे, ह्याच्यात विभेदन आढळतं, हा पण मल्टीसेल्युलर आहे. तर थोडं बघून घ्या शैवालाच्या बाबतीत. 3 प्रकार पडतात शैवालाचे, क्लोरोफायसी, फिओफायसी, रेडोफायसी. क्लोरोफायसीत कोण येतात? फिओफायसी तपकिरी शैवाल, हे समुद्रातील जास्तीत जास्त शैवाल हे तपकिरीमध्ये येतात आणि त्यांची लांबी 100 मीटर पर्यंत लांब असते. 60 मीटर लांबीचा तपकिरी शैवाल, ज्याला सरगॅसम म्हणतात. मग हे विचारणार की एवढ्या लांब लांब शैवाल कोणत्या गटात आढळतात? रेडोफायसी हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, काय असणार आहे त्याच्यात, कोण कोण येतात ते, त्याचे गुणधर्म काय आहे हे बघून घ्या काय असणार आहे. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये सर्वात पहिल्यांदा भ्रूणाची निर्मिती झाली, इम्ब्रियोची निर्मिती झाली, हे विचारलंय. बघा आता मी काय म्हणतो, बघा व्यवस्थित लक्ष दे रे भाऊ. वनस्पतींचं वर्गीकरण करत असताना 2 गटात करण्यात आलं सुरुवातीला. एक जर बघितलं त्याला आपण काय म्हणतो रे, अबीजपत्री म्हणतो, अबीजपत्री, ज्याला क्रिप्टोगॅमी म्हणतात, क्रिप्टोगॅमी इंग्रजीतून पण लक्षात ठेव भाऊ. दुसरी आहे त्याला बीजपत्री म्हणतात, जास्त डिटेल नाही सांगत, कळलं का, ज्याला आपण फेनेरोगॅमी म्हणतो. व्यवस्थित लक्ष द्या. 2 गटामध्ये हे कमी विकसित होत्या मित्रांनो, कमी विकसित, कारण आणि हे जास्त विकसित असणाऱ्या वनस्पती आहेत. हे कमी विकसित असणाऱ्या ज्यांना क्रिप्टोगॅमी म्हणतो, ज्यांच्यात बीज नसते, ज्यांच्यात सीड नसते, हे कळणं गरजेचं आहे. सीड काय रे नसते, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. सीड नसतात आणि ह्याचे पण पुढे 3 गट पडत असतात. कोणकोणते बघा, 3 गट कोणते? एक सर्वात कमी विकसित असणारा थॅलोफायटा, थॅलोफायटा. यानंतर जर बघितलं, दुसरं जर बघितलं तर काय रे ब्रायोफायटा, आणि तिसरा जर बघितलं तर मला सांगा टेरिडोफायटा. टेरिडोफायटा हे 3 गट असतात. बघा अभ्यास कसा असायला पाहिजे, वाचत असताना रीडिंग कशी असायला पाहिजे, डेटाबेस कसं लक्षात ठेवायला पाहिजे. मला सांगा थॅलोफायटा जर बघितलं ना रे, या सर्वात कमी विकसित होतं, कारण या थॅलोफायटामध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी नसते. यानी थॅलोफायटा या असंवाहिनी अबीजपत्रीच्या वनस्पती आहेत, ज्यांच्यामध्ये शैवाल वगैरे येत रे. म्हणजे काय रे, फायलम आणि झेलम आणि फायलम नसतात मित्रांनो. झायलम आणि फैलम नसतो. अन्न आणि पाणी घेण्यासाठी यांच्याकडे सिस्टम नसते, म्हणून त्यांचा विकास झाला नाही, ते थॅलोफायटामध्ये येतात. आता बघा ब्रायोफायटामध्ये पण जलवाहिनी आणि रसवाहिनी नसते रे भाऊ, कळलं का. परंतु त्यांच्यामध्ये म्हणजे ब्रायोफायटा पण या असंवाहिनी असतात, ज्यांच्यात जलवाहिनी आणि रसवाहिनी नसते. परंतु जलवाहिनी आणि रसवाहिनींचं कार्य करणारा एक घटक मुलाब मध्ये आढळतो, मुलाब नावाचा आढळतो, ज्याला रिझॉइड्स म्हणतात. हे रिझॉइड्सचं काम काय आहे, तर जमिनीतून पाणी आणि क्षार उपलब्ध करून देणे. आणि म्हणून काही प्रमाणात ब्रायोफायटाचा विकास झाला, आणि काही प्रमाणात ब्रायोफायटाचा विकास झाला. म्हणून मला सांगा पहिल्यांदा इम्ब्रियो कोणामध्ये तयार झाला असेल तर ब्रायोफायटामध्ये, कळलं का. जर बघितलं इम्ब्रियो कोणामध्ये तयार झाल्या तर ब्रायोफायटा, म्हणून त्याला इम्ब्रियोफाइट वनस्पती म्हणून ओळखलं जातं. तर पहिल्यांदा भ्रूणाची निर्मिती कोणामध्ये तयार झाली, ब्रायोफायटामध्ये. का, कारण त्यांना काही प्रमाणात मला सांगा पाणी आणि अन्न भेटलं, कोणाच्या साहाय्याने, मुलाबच्या साहाय्याने. म्हणून फर्स्ट इम्ब्रायोफाइट्स प्लांट कोणत्या, तर ब्रायोफायटा. किंवा जमिनीवर येणाऱ्या पहिल्या वनस्पती आहेत, म्हणून यांना उभयचर वनस्पती पण म्हणून ओळखलं जातं, ज्याच्यावर आयोगाने 2022ला विचारलं. हे इंट्रोडक्शन सांगतो, हे ट्रेलर आहे, पिक्चर नाही. पिक्चर लेक्चर मध्ये असतं. बघा आता टेरिडोफायटा या त्या पहिल्या वनस्पती आहेत ज्यांच्यात पहिल्यांदा जलवाहिनी आणि रसवाहिनी तयार झाल्या. म्हणून पृथ्वीवरील सर्वात पहिल्या संवाहिनी वनस्पती म्हणून कोणाला ओळखलं जात असेल तर टेरिडोफायटा आहे. तर हे असं बघा, हे कंपॅरिझनली लक्षात ठेवा. आयोगाने एकदा प्रश्न विचारलं होतं, ब्रायोफायटा या टेरिडोफायटापेक्षा कशा वेगळ्या आहेत. बघा ब्रायोफायटा या टेरिडोफायटापेक्षा कशा वेगळ्या आहेत.
उत्तर दिलेलं होतं ब्रायोफायटामध्ये वाहिन्या नसतात, वाहिनी विरहित असतात, यांनी काय रे असंवाहिनी असतात. आयोगाने विचारलं पृथ्वी तलावरील सर्वात पहिल्या संवाहिनी अबीजपत्री वनस्पती कोणत्या, तर उत्तर दिलेलं होतं टेरिडोफायटा. ह्याच्यात एक्झाम्पल वगैरे लक्षात ठेवा. ह्याचे 2 गट पडतात ब्रायोफायटाचे, मुलाब एक पेशी आणि बहुपेशीवरून हिपॅटिस मसाय. ते काय असतं ते बघा, येणाऱ्या काळात प्रश्न 100% असणार. बीजपत्रीचे पुढे 2 गट पडत असतात बघा. कोणते 2 गट मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे काय रे, त्याला अनावृत्त बीजी म्हणतात. अनावृत्त बीजी ज्याला जिम्नोस्पर्म म्हणून ओळखलं जातं. जिम्नोस्पर्म म्हणजे काय रे, ज्याला सीडच्या वरतून आवरण नसतं. आणि हेच प्रश्न आयोगाने 2022ला विचारलं. आवरण नसणाऱ्या वनस्पती कोणत्या, ऑप्शन मध्ये अनावृत्त बीजी नव्हतं. मराठीतून पण जिम्नोस्पर्म होतं आणि इंग्रजीतून पण जिम्नोस्पर्म होतं. या त्या वनस्पती आहेत अनावृत्त बीजी, ज्याच्यात सीड तर असतं, बीज तर असतं. मित्रांनो माहित आहे का, बीज तर असतं पण ह्यांच्यामध्ये पण फुलं नसतं. मित्रांनो फुलं आणि बीज असणारी एकमेव वनस्पती त्याला आवृत्त बीजी म्हणत असतात, ज्याला अँजिओस्पर्म म्हणत असतो. अँजिओस्पर्म सर्वात विकसित असतात. एकमेव वनस्पती ज्यांच्यात फुलं पण असतात, ज्यांच्यात बीज पण असतं, सीड पण. बाकी कोणामध्येही फुलं आढळत नाही, ह्यांच्यामध्ये सीड पण आणि फुलं पण. ह्याचे पुढे 2 गट पडता असतात. एक बीजपत्री काय म्हणतो रे, एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री, मोनोकॉट आणि डायकॉट. तर हे पिक्चर आहे वनस्पती वर्गीकरणाचं. तर हे कळणं गरजेचं आहे काय आणि कसं आहे. म्हणून मला सांगा, पहिल्यांदा भ्रूणाची निर्मिती ब्रायोफायटा, पहिल्यांदा कळाला का रे, जलवाहिनी रसवाहिनी टेरिडोफायटा, पहिल्यांदा बीज जिम्नोस्पर्म ज्याला आवरण तयार झालं नाही, पहिल्यांदा सीड कोणात तयार झालं, त्यांच्यामध्ये पण आवरण तयार झालं नाही. फुलं आणि बीज दोघं कोणात, फक्त अँजिओस्पर्म मध्ये. हे कळणं गरजेचं आहे भाऊ. काय असणार आहे बघा, खालीलपैकी कोणामध्ये स्युडोसिलोमेट संरचना असते, असा प्रश्न तुम्हाला आयोगाने विचारलाय. पटकन सांगा काय असू शकतं, पटकन. पेरिफेरा, प्लॅन्टिहेल्मिन्थिस, अनालिडा, ॲस्कोहेल्मिन्थिस. उत्तर आहे ॲस्कोहेल्मिन्थिस. बघा एकूण 10 गट आहेत. एकूण 10 गट आहेत. सर्वात पहिला आहे प्रोटोझोआ, यानंतर दुसरा आहे पेरिफेरा, तिसरा आहे सिलेंट्राटा, चौथा आहे प्लॅन्टिहेल्मिन्थिस, 5वा आहे ॲस्कोहेल्मिन्थिस, 6वा आहे अनालिडा, 7वा आहे आर्थ्रोपोडा, 8वा आहे मोलुस्का, 9वा आहे इकायनोडर्माटा आणि 10वा आहे हेमिकार्डाटा. बघा आता मी काय म्हणतो व्यवस्थित लक्ष द्या. ह्याच्यापैकी जी बॉडी संरचना आहे, पहिल्या चौघांमध्ये असिलोमेट आढळते. असिलोमेट कोणाकोणामध्ये, पहिल्या चौघांमध्ये. कुठं, प्रोटोझोआ, पेरिफेरा, सिलेंट्राटा, प्लॅन्टिहेल्मिन्थिस. 5व्यामध्ये स्युडोसिलोमेट आढळतं. स्युडोसिलोमेट कोण आहे 5वं, ॲस्कोहेल्मिन्थिस. आणि 5व्याच्या पुढे सगळ्यांमध्ये सिलोमेट आढळते, म्हणजे कुठून पुढं, अनालिडाच्या पुढे. आणि आयोगाने विचारलं स्युडोसिलोमेट कोणामध्ये आढळते, ॲस्को. पाठ करायची गरज नाही. पहिल्या चौघांमध्ये असिलोमेट, 5व्यामध्ये स्युडोसिलोमेट, 5व्याच्या पुढे सगळ्यांमध्ये सिलोमेट. ही बॉडी कॅव्हिटी असते, सांगेल एखाद्या वेळेस काय असणार आहे. म्हणून उत्तर बघा ॲस्कोहेल्मिन्थिस. प्लॅन्टिहेल्मिन्थिस मध्ये काय रे, असिलोमेट आहे, असिलोमेट. यानंतर पेरिफेरामध्ये असिलोमेट आहे आणि अनालिडामध्ये तिथून पुढे सगळ्यांमध्ये सिलोमेट संरचना आहे. तेच सांगितलं नाही ठिकाणी. बघा व्यवस्थित काय आहे. म्हणून उत्तर काय आलं त्या ठिकाणी, ॲस्कोहेल्मिन्थिस. संघ अनालिडाचे खालीलपैकी योग्य वर्णन कोणते, बघा व्यवस्थित वाचा कोणता असणार आहे. तर योग्य वर्णन बघा, ऑर्गन लेवल बॉडी आहे, बायलॅटरल सिमेट्री आहे आणि सिलोमेट संरचना असते. मित्रांनो हे कळणं गरजेचं आहे. अवयव ऑर्गन लेवल आढळतं, यानंतर बायलॅटरल सिमेट्री आढळते, सिलोमेट असतं. तर दुसरं याचं उत्तर आहे. या प्रकारचे प्रश्न येणाऱ्या काळात विचारणार 100%. व्यवस्थित बघा काय आहे. बघा 3 गुणधर्म आहेत, बॉडी ऑर्गनायझेशन लेवल, सममिती कोणती आणि सिलोमेट. तर आताच आपण बघितलं अनालिडामध्ये कोणती रे, अनालिडामध्ये सिलोमेट संरचना. बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे बघा. सर्वात पहिलं जो आहे ना, या पहिल्यांमध्ये प्रोटोझोआमध्ये जर काय असेल तर प्रोटोप्लाझ्मिक लेवल असते, प्रोटोप्लाझ्मिक लेवल आढळते. पेरिफेरामध्ये सेल्युलर लेवल आढळते, सेल्युलर.
सिलेंट्राटामध्ये टिश्यू लेवल आढळते आणि सिलेंट्राटाच्या पुढे सगळ्यांमध्ये ऑर्गन लेवल आढळते आणि म्हणून तर मला सांगा ऑर्गन लेवलचं शरीर कोणामध्ये अनालिडामध्ये, कारण प्लॅन्टिहेल्मिंथिस पासून पुढे सगळ्यांमध्ये ऑर्गन आहे. येणाऱ्या काळात विचारेल टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन कोणामध्ये, उत्तर सिलेंट्राटा. आयोग विचारलं ऑर्गन लेवल कोणामध्ये, प्लॅन्टिहेल्मिंथिस पासून पुढे म्हणजे 4 पासून ते 10 पर्यंत ऑर्गन लेवल. कळलं का रे? पहिलं प्रोटोप्लाझ्मिक, दुसरं सेल्युलर, तिसरं टिश्यू लेवल. सोपं आहे. असिलोमेट 1 ते 4, 5वं सिलोमेट. मला सांगा 6व्या पासून 10व्या पर्यंत काय रे? सिलोमेट. सिमेट्री बघा, सिमेट्री इथं सांगितले बायलॅटरल. सिमेट्रीचं सांगतो बघा काय, एकदम सोपं आहे रे भावानो, अवघड नाहीये, समजायला पाहिजे. कळलं का? समजायला, समजून घ्या. किती तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत पण कधी माणूस प्रेमात पडतो का? कारण जवळ आल्यानंतर वाटतं हा व्यक्ती दिसतोय तसं नसतोय. म्हणून हे तुम्हाला जसतंय तसं एवढं डेंजर नाहीये, प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. फक्त वेळ द्या, मागे मागे फिरा. कोणाच्या? या 10 पॉइंटच्या. चुकीचा अर्थ नको काढू बा. कळलं का? बघा सममिती सर्वात पहिल्या दोघांमध्ये, बघ रे भाऊ, दोघांमध्ये जर बघितलं तर असिमेट्री आढळते. कोणतीच सिमेट्री आढळत नाही यांच्यामध्ये, समान भाग पडत नाही. तिसरा सिलेंट्राटा आणि 9 इकायनोडर्माटा, 3 आणि 9व्यामध्ये रॅडियल सिमेट्री आढळते. 3 आणि 9 बघा, पहिल्या 1 आणि 2मध्ये असिमेट्री, तिसरं आणि 9व्यामध्ये रॅडियल. बाळा उरलेल्या सगळ्यांमध्ये काय रे? तर बायलॅटरल. कशाला पाठ करतो? 3 मध्ये येतं कोण रे? 3 मध्ये येतं सिलेंट्राटा, 3 मध्ये सिलेंट्राटा आणि 9व्यामध्ये येतं इकायनोडर्माटा. या दोघांमध्ये रॅडियल, उरलेल्या सगळ्यांमध्ये बायलॅटरल. मग अनालिडामध्ये कोणती? बायलॅटरल. म्हणून मला सांगा उत्तर कोणतरी हा दुसरं. हे बघून घ्या एकदा काय आहे, ह्याच्या रिलेटेडच विचारलं जातं. आणि बघा आता खालीलपैकी कळलं का? शीत रक्ताचे प्राणी, शीत आहे रे, शीत रक्ताचे प्राणी ज्याला कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणतो आपण, कोल्ड ब्लड ॲनिमल. शीत रक्ताचे प्राणी कोणते? कोल्ड ब्लड ॲनिमल कोणते? तर बघा इकडे लक्ष द्या. एकूण पायसेस, उभयचर, सरपटणारे, सस्तन आणि पक्षी आहे. ह्याचं उत्तर जर बघितलं तर मला सांगा 1, 2, 3 हा उत्तर असणार आहे. शीत रक्ताचे कोणाला म्हणतात ते समजून घ्या. बघा आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, माहित आहे का शीत रक्ताचे कोल्ड ब्लडेड, ज्याचं हृदय पायसेसमध्ये हृदय 2 कप्प्याचं असतो, उभयचरमध्ये 3 कप्प्याचं, सरपटणाऱ्यामध्ये पण 3 कप्प्याचं. ज्याचं हृदय 2 किंवा 3 कप्प्याचं असतं ना मित्रांनो, त्यांच्यामध्ये शुद्ध व अशुद्ध रक्त जो आहे ना हा एकत्र मिसळलेला असतो, एकत्र. आणि अशा सर्व प्राण्यांना आपण शीत रक्ताचे प्राणी म्हणतो, ज्याला आपण कोल्ड ब्लडेड ॲनिमल. कारण काय? कारण वातावरणाच्या तापमानानुसार ह्यांच्या शरीराचं तापमान ऑटोमॅटिक बदलून जातं. जसं यांना -5 डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवा, ह्यांच्या शरीराचं तापमान पण मायनस. यांना 20 डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवा, शरीराचं तापमान पण 20 डिग्री सेल्सिअस. यांना म्हणतात शीत रक्ताचे प्राणी. ज्यांच्या शरीराचं तापमान ते स्वतः मेंटेन करून ठेवू शकत नाही, वातावरणाच्या तापमानानुसार बदलून जातो, यांना म्हणतात शीत रक्ताचे प्राणी. आणि हे दोघं जे आहेत सस्तन आणि पक्षी, ह्यांच्यात हृदय 4 कप्प्याचं असतं, म्हणून यांना उष्ण रक्ताचे प्राणी म्हणतात, ज्यांना वॉर्म ब्लडेड. का? कारण ह्यांचं तापमान काय रे? स्थिर असतं, वातावरणाच्या तापमानानुसार शरीराचं तापमान बदलत नाही मित्रांनो. हे बघा येणाऱ्या काळात आयोगाने विचारलं होतं माग, सर्वात पहिल्यांदा जमिनीवर येणारे कोण? उभयचर. तर हे बघा काय असणार आहे, कसं असणार आहे डेटाबेस, कोणात हृदय किती असेल काय नाही. तर बघा या ठिकाणी पूर्ण प्रश्न आपण बघितलं. आणखी वर्गीकरणाचे काही पार्ट घेऊन मी येतो. यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं सायन्स बाय अशोक पवार हा काय रे यूट्यूब चॅनल. सगळ्या नोट्स टेलिग्राम चॅनल आहेत सायन्स बाय अशोक पवार. ह्याची PDF पण मी टेलिग्राम चॅनलला टाकतो. क्लास नोटबुक पण टेलिग्राम चॅनलला आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा प्रश्न मी प्रॅक्टिससाठी टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. यासाठी टेलिग्राम चॅनल आवर्जून जॉईन करा. ऑफलाईन स्वरूपात पुण्यात आपल्या बॅचेस उपलब्ध आहेत. ज्या मुलांना पॉसिबल नाही आहे ते ऑनलाईन बॅचेस पण करू शकतात. फीस नॉमिनल ठेवलेली आहे. काल इथपर्यंत काही अडचण असेल तर खाली दिलेला हा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
पर्सनली मी मुलांना कॉन्टॅक्ट करत असतो किंवा कॉल करत असतो किंवा बोलत असतो, तर या नंबरवरती तुम्ही आवर्जून मला मेसेज टाकू शकता 8766. काही अडचण असेल, काही सजेशन घ्यायचं असेल तर चालतं मित्रांनो. या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढची काय रे मास्टर स्ट्रोक सिरीज घेऊन पार्ट 5 याच डेडिकेशनने, याच अप्रोचने. धन्यवाद.